साहेब तुम्ही ते फायटॉन ज्यूस वापरले ठीक आहे ते आम्हाला पण घ्यायचं आहे काय तर त्याचा रिझल्ट जरा सांगा की आम्हाला. रिझल्ट राव एक नंबर आहे त्याचं. पोट हे सगळं साफ होतंय, काय त्रास होत नाही. बरं. मुळ्यात त्रास होता, मुळ्यात बंद झालंय, सगळं बंद झालंय राव. हो तुम्हाला काय त्रास होता अगोदर? अहो माझं पोट साफ नव्हतं होतं ना, मुळ्यात त्रास होता मला लय. किती वर्षापासून होता? अहो मुळ्यात त्रास जवळजवळ मला 20 वर्ष झालं त्रास होतोय. काय सांगता? बर. ऑपरेशन 2दा केलंय मी राव. डॉक्टरकडे एकदा केलंय आणि मूर्तीच्या वरकुट्याला एकदा केलंय. बरं. हो पण ही आता औषध घेतल्यापासून पूर्ण त्रास माझा बंद झालाय. म्हणजे बंद झालाय म्हणजे काय असं बाथरूमला एकदा सकाळचं गेलं म्हणजे मग पुन्हा काय त्रासच होत नाही अजिबात. कसला त्रास होत. अगोदर किती वेळा जायला लागायचं? 4 वेळा जावं लागायचं मला. बर. हो आता किती दिवस झालं तुम्ही चालू करून फायटॉन? आता हे जवळजवळ मला वाटतं एक 5-7 दिवस झालं बघा. 5-7 दिवसामध्ये तुम्हाला एवढा फरक पडलाय? एवढा फरक पडलाय. बापरे. ओके ओके. हो समाधान आहे का तुम्ही? बरं वाटतंय तुम्हाला आता? अहो कसला त्रास नाही, असं ठणठणीतच आहे. बघा आता आम्ही एका चर्चेमध्ये होतो. बरेचसे शेतकरी बांधव आमच्या जवळ आहेत. त्यांना पण काही ना काही समस्या आहेत काय आरोग्याशी रिलेटेड. त्यांनी घ्यावं का ते प्रोडक्ट? अहो बिंदास घ्या, काय सुद्धा अडचण नाही. आता मी सकाळच्या पारी पहाटे 5लाच घेतोय आणि पुन्हा 8-8:30ला जेवण करतोय. बरं. मी नगरपालिके सर्व्हिसला आहे. बरं. मी दुटीवर जाताना तसलं गरम पाणी आपली बसली बाटली घेतली, बाटलीत नेतो आणि पहाटे 5लाच औषध घेतोय मी. बरं. तुमचं नाव काय दादा? कैलास पोपट नाळे. गाव तुमचं? माळवाडी नंबर 2 इंदापूर काय? इंदापूर. बरं तुम्ही पेरूसाठी पण वापरले काय टेक्नॉलॉजी? हे इस्रायल साहेबांना एक नंबर पेरू आहे माझा. त्यात माणूस दिसत नाही, आताची वर्ष झाले पेरूला. काय सांगता? बर. हो एक नंबर रिझल्ट आहे. बघा साहेबांना दिल्यात 2 पेरू बघा किती भरलं इस्रायल. होय काय? साहेबांनी आणल्यात वाटतं पेरू बॅगेतनं. हो आम्ही होतो की त्यांच्याशिवाय मी औषधच घेत नाही, इतका रिझल्ट टाईट आहे. अय शपथ. अय कसले पेरू म्हणायचे हा? हो बापरे बापरे. हे जबरदस्त आहेत जबरदस्त. एक रोग नाही, एक झाड पिवळं पडलं नाही अजिबात. बापरे. जबरदस्त जबरदस्त. हो रोगराईचा काय प्रादुर्भाव कमी झाला का? अहो काहीच रोगच नाही त्याला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप चांगला अभिप्राय दिला. त्याला मी काय घ्यायचं झालं तर त्यांना फोन करतो आधी, मगच हे करतो. ओके ओके ओके. किती वर्षापासून वापरताय आता? काय औषध होय? हा कोणचं? ही पेरूचं होय? हा पेरूचं. पेरूचं आता एक 5-6 महिने झालं. बर. इथून पुढे वापरणार का? बंद करणार नाही. त्यांना इतराही मगाशी सांगितलंय आता जानेवारी पुढचं नियोजन काय काय लागतं सांगा मला. बर बर बर. त्यांना मगाच म्हणलंय, ती म्हणली 1 बॅग टाकायची, मी म्हणलं 2 टाकायचे ते म्हणलं. बेस्ट 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 बेस्ट. हा तसलं. नाही चांगलं आहे साहेब. ह्या टेक्नॉलॉजीचा पण खूप चांगला फायदा आहे आणि तुमचं कष्ट सुद्धा आहेत बरं का त्याच्यामध्ये. कारण तुम्ही सुद्धा चांगले कसे केले असणार आहे, त्याच्यामुळे एवढा चांगला बदल तुमच्या शेतामध्ये झालाय. हा हो 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 ठीक आहे. करा साहेब करा, कंटिन्यू करा. हा बदल नाही त्याला इतराही काय करायचं झालं त्यांना फोन करतोय साहेब. हो लय रिझल्ट एक नंबर आहे. बेस्ट बेस्ट बेस्ट. नाही तुमचं समाधान हेच आमच्यासाठी पोच पावते लक्षात घ्या. हो हो हो. कारण काय आज शेतकऱ्यांच्या समाधानापेक्षा मोठं काहीच नाहीये. नाही बरोबर आहे की नाही. एक नंबर आहे राव, रिझल्ट एक नंबर आहे. बेस्ट बेस्ट. हा चालेल. अभिनंदन साहेब अभिनंदन. उत्पादन घेतलं आणि तुम्हाला त्या त्रासापासून पण 20 वर्षाच्या त्रासापासून पण तुमची सुटका झाली. ठीक आहे. मी मगाशी त्याला इतर काय म्हणलं त्यांना. हा म्हणलं एक नंबर आहे म्हणलं औषध म्हणलं ती काय आता मामाला द्यायचं ना 1 बाटली. बर बर बर. ओके. अभिनंदन साहेब तुमचं. हा काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. हा ठीक आहे. नाही काय त्रास नाही आता ठणठणीत. ओके 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 ठीक आहे. हा